बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने चाकू हल्ला केला। गुरुवारी 16 जानेवारी सैफ अली खानवर हल्ला झाला आणि या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली। विजय दास असे या आरोपीचं नाव आहे आणि ठाण्यातील कासार वडवली भागातून त्याला अटक करण्यात आली। तर दुसरीकडे आज सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि त्याला डॉक्टरांनी पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिलाय। त्यातच आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी तपास करणारा पोलीस अधिकारी बदलण्यात आलेला आहे। हा तपास अधिकारी का बदलला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर 4 दिवसांनी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि मोहम्मद शहजाद उर्फ विजय दास असं या आरोपीचं नाव होतं। पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू होती। मुंबई न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। त्यानंतर त्याने पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। या प्रकरणाची चौकशी सुरू असताना पोलीस तपास अधिकारी बदलल्याचं पाहायला मिळतंय आणि या प्रकरणाचा तपास PI दर्जाचे अधिकारी सुदर्शन गायकवाड करत होते। मात्र त्यांच्याऐवजी आता अजय लिंगनूरकर हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत। नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलण्यात आले यामागचं कारण काय याची माहिती समोर आलेली नाही। तसेच तपास अधिकारी बदलण्याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही।